आणि गावात पोलीस थांबायचा ही सरळ दिला असेल मग त्याच वेळेस प्रशासनाने किंवा अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला का नाही कळवलं किंवा पोलीस प्रशासनाची एक आपली जबाबदारी म्हणून आपल्याकडनं काही अधिकारी किंवा पोलीस जे काही शिपाई असतात किंवा कोणी असं हवालदार असतात यांची एक 2 पोलिसांची तरी गरज होती की इकडनं अशी का झाली आणि आम्ही एवढ्या विचारत नव्हतो कारण की जरी गावचा सरपंच असतात कोणी उपसरपंच सदस्य असतात आणि कोणी पोलीस पाटील जरी असतात तर ज्यावेळेस गाव सांभाळायचं आहे आता आपण त्यानंतर सगळं या गोष्टी बघायच्या आहेत त्यावेळेस त्याला पण घर आहे तोही माणूस आहे तो काही देव नाही त्यावेळेस जर आम्हाला समजत नाही आम्हाला इकडनं स्थलांतरित व्हायचंय परत दुसरे घर येते का आमची घर आहे ही का कोणी बांधलेली आहे सगळ्या घरांच्या पासून उघड आहे असं गावात कोणतंही घर नाही तर उघडा नाही कारण का पूर्ण गावच उघड यांचा येतो आणि डोंगर आहे सगळीकडनं तिकडनं शेती आहे इकडनं घर आहे तर मग याचं एक आम्हाला एक उत्तर पाहिजे की अशा वेळेस आपल्याकडनं ही जबाबदारी नाही काही काळजी पोटी आपल्याकडनं एक पण हवालदारच्या मला गरज होती की अशी का नाही झाली का झाले दुसऱ्या मी स्वतः फोन लावलाय सगळ्यांनी लावले आलेच नाही फक्त गोळीबार जन्म सगळे आले होते तुम्ही जे मुद्दे मांडले पहिला मुद्दा की बाबा चेकिंग वगैरे चालायचं मी आल्याप्रमाणे नाही दुसरी गोष्ट त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी असते की आपल्याकडे ज्या पद्धतीने एमडी सारखे जे ड्रग्ज आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर येते आपल्या पिढ्या बर्बाद होत आहे आमचं त्याच्यासाठी कारवाई होती बरोबर की गांजा पिणारे एमडी त्याच्या कारवाईसाठी आपण ते लावले होते त्याच्यातही जेव्हा आपल्या पोरांच्या व्यवसायावर गदा यायला लागली वरसुली टोल नाका वळवलेला पॉईंट असू दे सगळं बंद केलेलं आहे जेव्हा इन्फॉर्मेशन असेल गांजाची किंवा काही लोक रेड करतात आता मध्यंतरी पण गेल्या महिन्यातच केलेली आहे 60,000 रुपयाची एमडी आपण जप्त केली आमच्या त्या कारवाया चालू आहेत त्या कारवाया करण्यामागचा उद्देश आपल्या युवा पिढीला ड्रग्ज पासून वाचवणं हा आहे आमचा उद्देश त्याच्यात कोणालाही त्रास व्हावा असा बिलकुल राहिला प्रश्न डीजेचा वगैरे जेव्हा आमच्याकडे तक्रार येते की रात्री 12 वाजता डीजे चाललाय हे बघा व्यवसाय सगळ्यांना करायचा आहे परंतु इथले जे आपले स्थानिक लोक आहेत त्यांनाही त्रास होता का जेव्हा आपल्या इथे वयस्कर लोकांना त्रास होतो की रात्री 12 वाजले तरी पब्लिक तिकडनं येते ते फुल धिंगाणा करायच्या मूडमध्ये असते दारू पिणं डीजे वाजवणं ठीक आहे आपल्याला व्यवसाय पण करायचा आहे आणि आपल्या स्थानिक लोकांना त्रासही नाही होऊ द्यायचा कुठंतरी सुवर्ण मध्य साधायचा मी कधीही माझा प्रयत्न हा असते की तक्रार आल्याशिवाय मी पोलिसाला कोणालाही पाठवून विनाकारण त्रास देऊ देत नाही जेव्हा गावातून काही वयस्कर लोकांचे फोन येतात की साहेब 12 वाजल्या 2 वाजल्या डीजे वाजतोय काहीतरी कारवाई करा मग मी पोलीस पाठवून बंद करतो फार कमी झाली त्याच्यानंतर आम्ही ऍक्सेप्ट केली त्याचा योग्य फक्त आता जी घटना घडली याचा आता तुमचं म्हणणं आहे त्या दिवशी आम्ही सगळे आलो त्या दिवशीची परिस्थिती मागच्या 2 ते 3 दिवसाची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे मळवलीमध्ये साधारणतः 500 ते 600 बंगले आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये पहिला मजला पूर्ण जवळपास पाणी आमची प्रायोरिटी पहिले 3 दिवस झाले पोलीस स्टेशन मध्ये लाईट नाहीये बरोबर आमची पहिली प्रायोरिटी असते पहिले माणसाचा जीव असेल बरोबर ना काल सुद्धा आता तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप आहे आपल्या जिल्ह्याचा ज्याच्यामध्ये कलेक्टर साहेब आहेत एसपी साहेब आहेत सगळे अधिकारी आहेत तिथे जिथे कुठे पडले आहेत NDRF सोबत आम्ही स्वतः आहे लोकांना आपण बाहेर काढलाय एक सांगतो तुम्हाला आज आपला व्यवसाय 2 वर्ष मागे गेलेला आहे इथला बाकी सगळ्यांचाही व्यवसाय कुठे एक पर्यटक जर का मेला ना तर आपल्या सगळ्यांच्या व्यवसायाला सेटबॅक बसेल त्याच्याने सगळ्यांची प्रायोरिटी आधीच नाही मळवली विभागातले स्थानिक लोकही होते ते आमच्यासोबत स्वतः पाण्यात होते NDRF सोबत आणि तिथल्या लोकांना वाचवून काढले उरलेल्या लोकांना लोणावळ्यामध्येही झालं रायवूड वगैरे त्या एरियामध्ये भयानक परिस्थिती झाली खायला सुद्धा लोकांना उरलं नव्हतं त्यांच्या घरात पाणी प्रशासन तुमच्यावर आपदा कोसळलेलीच आहे आणि तुमच्या बरोबरच आहे मान्य आहे की आमचे प्रयत्न कमी पडले हे मी निसंशयपणे मान्य करतो बरोबर की आमचे प्रयत्न कमी पडले परंतु आमची प्रायोरिटी सगळ्या लोकांना पहिली प्रायोरिटी असते जीव वाचवणे त्याच्यानंतर मालमत्तेचं रक्षण करा तर आमचा पहिली प्रायोरिटी मागचे 3 दिवस झाले पर्यटक स्थानिक ज्यांच्या घरात घुसलेले आहेत त्यांना ऍटलिस्ट पोटापुरतं तरी देता यावं पाणी तरी देता यावं आमच्या गाड्यांमध्ये आम्ही ते सगळं भरून घेऊन चाललेलो
परवाच्या दिवशी आमचे 4 तास गेले. एक गरोदर बाई पाण्यामध्ये अडकली होती, इथपर्यंत पाणी होतं. त्या बाईला काढायचं कसं इथपासून प्रॉब्लेम. आमचे सगळ्यांचे शिवदुर्गवाले NDRF 4 तास गेले आमचे त्या एका बाईला काढण्यात. मी त्याच्यासाठी एक्सक्यूज मागत नाही कोणाला, परंतु कसं आहे की आमची प्रायोरिटी काय आहे ते सांगतो. आमच्याकडे 100 कामं आहेत, त्याच्यातले आम्हाला निवडणं आहे की पहिली प्रायोरिटी काय आहे तर लोकांचा जीव वाचतो. चुका झाल्या असतील, एवढा अचानकपणे आलेला प्रॉब्लेम आहे, कोणीही तयार नव्हतं या गोष्टीसाठी. त्याच्यासाठी तयारी नसल्या कारणाने होऊ शकते की चुका झाल्या. तुमचा रोष जो आहे तो रास्त आहे, मी त्याचा बिलकुल विरोध करत नाही. तुमच्या ज्या मागण्या आहे, आता जसा मला फोन आला, मला आपल्या इथनं फोन आला 9:36 आला. 9:30ला आमची क्राईम मीटिंग होती, मी पुण्यात होतो. मी तिथनं सांगितलं की मी फक्त पोहोचायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ, तेवढ्या वेळात 9:59 मी इथे पोहोचलो. आमच्याकडून आम्ही 100% प्रयत्न करतो आहे की तुमच्या जेवढ्या अडचणी आहेत आमच्या अखत्यारीतल्या आहेत पोलीस विभागाच्या, त्या सगळ्या आम्ही सॉल्व्ह करण्याचा. सकाळी 7लाच माझ्या लोकांना फोन आला, तसं इमिजिएट सांगितलं की तुम्ही पहिले जेवढे लोक आहेत तेवढे जा. एक तर तुम्हालाही माहिती आहे की सध्या नेटवर्क नाही, इथं सुद्धा नेटवर्क नाही आहे. कालपासून मोबाईल लागत नाही, लाईट नाही, आम्हाला पण संपर्क करायला भरपूर अडचणी होत आहे. तरी त्यातून जेवढे शक्य होईल तेवढे लोक आम्ही तुमच्या मदतीला कायम पाठीशी आहे, कायम पाठीशी आहे. फक्त आता तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या प्रशासनापर्यंत आपण पोहोचवायला पण आम्ही तुमच्या सोबत आहे. ज्या चोऱ्या झाल्या आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल करून माझे लोक लागलेले आहेत पुरावे गोळा करण्यासाठी. पुरावे गोळा करून त्याच्यातून आपण डेफिनेटली जे चोर आहेत ज्यांनी हे म्हणजे हे नीचपणाचं आहे, मळ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं ते ऑलरेडी सगळेजण संकटात आहे. घरदार सोडून जीवाच्या आकांताने सगळ्यांना पळावं लागलं आहे का त्याच्यात लुटायला येतात. ते नीच जे आहेत ना, माझी टीम पूर्ण त्यांना शोधायसाठी दिवस रात्र एक करेल. त्याबाबत मी माझा ॲश्युरन्स देतो. आणि तुमच्या बाकीच्या ज्या काही मागण्या आहेत तुमचं एकदम रास्त म्हणणं आहे की जे व्यवसाय पोरांनी उभं केलेलं आहे, मला माहिती आहे की एक पहिला उभा राहायचा तर ॲटलीस्ट 40-50 लाख रुपये तुम्ही लोन घेतलेलं असणार. आता वर्षभर पर्यटक नाही आलं तर त्याचं करायचं काय, बरोबर ना. या सीझनमध्ये तरी ॲटलीस्ट ही दहशत राहणार आहे की बाबा तिकडे भूस्खलन झालं होतं, लँडस्लाईड झालं होतं, तर आता इथे पर्यटक यायला घाबले. आपल्याला ते पण करायचं आहे की सेफ वातावरण कसं देता येईल, म्हणजे परत जो विश्वास पर्यटकांचा आपल्याला वाढवायचा आहे त्याच्यासाठी प्रयत्न करणं आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा लागणार. मी तुमच्या गावाच्या राजकारणात मला काहीही बोलत नाही, परंतु थोडेसे बाकीचे विषय आपण आपल्या इथे हे जावे. विनंती आहे की थोडं बाजूला ठेवू. संकटाची वेळ आहे, सगळेजण मिळून त्याला सामोरे जाऊ. प्रशासन तुमच्या सोबत आहे. काही प्रमाणात आमच्यापर्यंत आता आमचा आवाज आहे, एक मागणी आहे. बिलकुल जसं की मीडिया आहे पण इथं नेटवर्क पण नाही, तर असे काही तुमच्याकडून फोन जाऊ दे की प्रशासनाला जागा येत आहे की हे गाव पूर्ण एकत्र इथं बसलंय आणि यांनी यांचं आंदोलन चालू केलं. आपल्या ज्या मागण्या आहेत ना त्या दिलेल्या आपण त्या मागण्या, आणि ज्यांनी चोरी केली जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत इथून कोणी सुटायचं नाही. हे धरणे आंदोलन येतं ना त्याचा फायदा आहे. एवढे म्हणजे एवढ्या 20-25 घरांची चोरी केली आणि आता काही ना काही पुरावे नक्की भेटणार त्यांचे. ऐका, आपण नाही तर सगळ्यांच्या विचारांनी आपण काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये समजा आपण काही मागण्या केल्या तर त्या मागण्यांमध्ये समजा काही राहिला असेल तर ते आपण वाचून झाल्यानंतर आपण त्यात परत ऍड करू. असं नाही की लिहिलं म्हणजे फायनल झाले. माननीय तहसीलदार साहेब मावळ वडगाव जिल्हा पुणे यांची अर्जदार समस्त ग्रामस्थ पाटण तालुका मावळ जिल्हा पुणे. विषय मौजे पाटण तालुका मावळ जिल्हा पुणे येथील वार सोमवार दिनांक 6/7/2026 रोजी पहाटे 4:15 जे भूसंकलन दरड कोसळून जे झालं घटना घडली त्यामध्ये जीवित हानी व नुकसानीबाबत महोदय उपरोक्त विषयाला अनुसरून कारणे विनंती अर्ज करतो की आमच्या पाटण गावामध्ये वार सोमवार दिनांक 26/6/2026 रोजी पहाटे 4:15 गावाच्या वरील दरड कोसळून त्यात एका कुटुंबातील 3 व्यक्तींचा दुर्दैवी असा अपघाती मृत्यू झाला. तसेच या दरडीमुळे गावातील 15 ते 20 कुटुंबांची हानी झाली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण गावाच्या वरील डोंगराला अनेक ठिकाणी लाल मोठ्या दरडी गेलेल्या आहेत.
भविष्यात त्या आलेल्या दरडी गावावर येऊ शकतात. म्हणून त्याच दिवशी प्रशासनाने संपूर्ण गाव सोडून आपापल्या सोयीप्रमाणे स्थलांतरित व्हावे असा आदेश दिला. त्या आदेशाचे पालन करून आम्ही गावकऱ्यांनी आपापल्या सोयीप्रमाणे आहे त्या परिस्थितीत घराला टाळे लावून स्थलांतरित केले. याचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी गावात मोठ्या प्रमाणात काल रात्री घरफोड्या केल्या. याची झळ गावातील जवळजवळ 20 ते 25 कुटुंबाला बसली आहे. त्यात बऱ्याच घरांची आर्थिक नुकसान ज्यामध्ये रोख रक्कम, सोने नाणे, मौल्यवान वस्तू, इतर वस्तू असे झालेले आहे. 6/7/2026 रोजी घटना झाल्यापासून गावाने विनंती करूनही शासनाने कोणतीही दखल घेतली नाही किंवा कोणतीही जीवनावश्यक सुविधा पुरवल्या नाही किंवा पोलिसांनी गस्तही घातली नाही. प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे गेल्या 4 दिवसापासून ग्रामस्थांमध्ये संतप्तते वातावरण तयार झाले आहे. तरी त्यामुळे आज दिनांक 9/7/2006 रोजी गावातील सर्व ग्रामस्थ सकाळी 9 वाजल्यापासून गावामध्ये प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन त्वरित ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करून ज्या उपाययोजना आहेत त्या कराव्यात आणि ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात. ज्या आपल्या ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या आहेत तर त्यामध्ये सगळ्यांची पहिली मागणीचा आपण जे विचार करणार आहोत ती म्हणजे पुढील 1 वर्षात संपूर्ण गावाच्या गायरांमध्ये पुनर्वसन करावे. दुसरी मागणी, दरडीमध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी. सदर दरडीमध्ये ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना राहण्याची व खाण्याची व्यवस्था करावी. गावातील ज्या मूलभूत गरजा आहेत जसे की पाणी, लाईट, रस्ता तसेच आरोग्य या गरजा त्वरित सुरळीतपणे चालू कराव्यात. दरड कोसळल्यामुळे गावातील लोकांचे जे छोटे मोठे व्यवसाय जसे की बंगलो व्यवसाय आपल्याकडे जास्त प्रमाणात आहेत ते पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. या घटनेमुळे गावातील लोकांचे आर्थिक नुकसान झाले. याचा विचार करता प्रशासनाने गावातील लोकांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे मासिक हप्ते चालू आहेत ते पुढील वर्षभर माफ करावे. त्याचप्रमाणे दरड कोसळल्यामुळे तसेच मुसळधार पावसामुळे गावातील पूर्ण शेतीचे नुकसान झाले आहे. याचा विचार करून शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व सर्व शेतकऱ्यांच्या सोसायटीचे कर्ज पूर्णपणे माफ करावे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे जनावर आहेत त्या जनावरांचा जो चाऱ्याचा विषय आहे तो गांभीर्याने विचार करून त्याप्रमाणे उपाययोजना करावी. ज्या आईचं पण गळ्याचं ते पण भेटलं पाहिजे. तो मुद्दा माती काढली माग बॉक्स आहे तो बोरस पाटण रस्ता बोरस पाटण जिल्हा मार्ग रस्ता